कोळे सर म्हणतात की यश दोन प्रकारचं असतं, एक स्वतःचं, एक पब्लिक सोबतचं. पब्लिक म्हणजे FC रोडवरची गर्दी नाही बरं का. पब्लिक म्हणजे आपल्या रिलेशनशिप्स, आपली फॅमिली, आपले मित्र, आपले नातेवाईक, ज्यांच्यासोबत आपण काम करतो ते आपले कलिग आणि आपले कस्टमरसुद्धा. होय, यांच्यापासून आपण वेगळे नाहीच आहोत. या सगळ्याच रिलेशनशिप स्ट्रॉंग पाहिजे, त्यात बॉन्डिंग पाहिजे. यासाठीच कोळे सर चौथी हॅबिट सांगतात, विन विन. अर्थ सोपा आहे, घेणारा आणि देणारा दोघेही समाधानी. आता उदाहरणार्थ मी हा माईक घेतला, मी खुश कारण माझं रेकॉर्डिंग सुधारलं, आणि ज्यांच्याकडून घेतला ती कंपनी खुश कारण त्यांची विक्री झाली. विन विन. हा नियम फक्त बिझनेसपुरता किंवा व्यवहारापुरता नाही, तर हा आपल्या रिलेशनशिपमध्ये पण लागू होतो. कोळे सरांनी एक्सप्लेन करण्यासाठी इमोशनल बँक अकाउंट असे खूप छान कॉन्सेप्ट मांडली. त्याच्याबद्दल व्हिडिओ मी नंतर करीन. सारखा आपण विन आणि दुसरा लूज हे टिकत नाही, आणि गंमत म्हणजे सारखा दुसरा विन आणि आपण लूज हेही नातं टिकत नाही. चांगलं काय, विन प्लस विन इज इक्वल टू विन. अहो ॲक्सीमुळे तर फक्त विन विन नाही तर विन 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 होतो. कसं ते सांगू? ॲक्सी जेव्हा विकत जातो तेव्हा आमचा सेल होतो, आमचं विन. जो माणूस विकत घेतो तो खत बनवतो, त्याला खत मिळतं, त्याचं विन. आणि समाजाला, पर्यावरणाला जो काही त्याचा फायदा होतो तो विनच आहे.